नमस्कार मंडळी. डोसा म्हटलं की आपल्यासमोर येतो पांढरा शुभ्र तांदळाचा डोसा. पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तांदूळ न वापरताही कुरकुरीत आणि जाळीदार डोसा बनवू शकता तर. आणि बोनस म्हणजे हा प्रोटीनने भरपूर आहे. एकदा तुम्ही बनवला ना तर तुम्ही नेहमीचा डोसा विसरून जाल याची मला खात्री आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण प्रमाण बघूया. इथे घेतली आहे मी नाचणी 1.5 वाटी, जी आहे कॅल्शियमचा खजिना. पाऊण वाटी मूग डाळ सालीसकट वापरा कारण त्यात फायबर जास्त असतं. पाव वाटीच्या वर मी इथे उडीद डाळ घेतली आहे बाइंडिंगसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं 1 मोठा चमचा मेथी दाणे. मेथी दाण्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर डोसा छान कुरकुरीत होतो आणि दुसरं म्हणजे पचायला हलका जातो. हे सर्व साहित्य 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि किमान 5 ते 6 तास भरपूर पाण्यात भिजत ठेवा. आता हे पाणी काढून आपण मिक्सरला फिरवून घेऊ. वाटताना गरजेनुसार थोडंच पाणी वापरा. बॅटर जास्त पातळ करू नका. एक महत्त्वाची टीप, बॅटर वाटल्यानंतर ते हाताने नीट फेटून घ्या. यामुळे त्यात हवा भरली जाते आणि डोसा जाळीदार होतो. 7 ते 8 तासांसाठी उबदार जागी झाकून ठेवा. या नाचणीच्या डोस्याची चव दुप्पट करण्यासाठी आपण बनवणार आहोत प्रोटीन रिच दही शेंगदाणा चटणी. घेऊया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ अर्धी वाटी, दही अर्धी वाटी, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून स्मूथ वाटून घ्या. आता वरून मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्या आणि हिंगाचा खमंग तडका दिला की तुमची क्रीमी प्रोटीन रिच चटणी तयार आहे. ही चटणी जितकी झटपट होते तितकीच खायला अप्रतिम आणि प्रोटीन रिच बनते. आपण डोसे बनवायला घेऊया. बघा बॅटर किती छान फुगलं आहे, तेही तांदळाचा वापर न करता. या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करा. आता डोसे बनवताना तवा मध्यम गरम असावा. त्यावर पाणी शिंपडून घ्या. मध्यभागी बॅटर टाकून हलक्या हाताने गोलाकार फिरवा. बघा किती छान जाळी पडतीये. थोडं तेल किंवा तूप सोडा, पण तुपामुळे चव मस्त खुलून येते. हा डोसा दिसायला जितका सुंदर आहे ना तितकाच तो हेल्दी देखील आहे. कारण या डोस्यामध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे आणि फायबर देखील आहे. डायबिटीज असलेल्या लोकांसाठी किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही हा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता, कारण थंड झाल्यावरही हा छान लागतो. यात आपण तांदळाचा वापर केलेला नाहीये, यामुळे पोट जड होत नाही आणि फायबर असल्यामुळे एनर्जी टिकून राहते. घाईच्या सकाळी किंवा संध्याकाळच्या भुकेला पटकन फ्रीजमधून बॅटर काढलं की हेल्दी नाश्ता तयार. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि त्याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसह.